माझी अशी वेळ आली होती की मला खायची सोय नव्हती माझ्या घरात, म्हणून मी त्याला मागोमाग थकली. शेवटी मला असं वाटलं की स्वतः काहीतरी करावं, म्हणून मी हा ऑटो घेतलाय. माझ्या मिस्टर कडून आता काम नाही होत, त्यांचं कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मिस्टरांनी आतापर्यंत आमच्यासाठी भरपूर काही केलं आहे. तर मला आता त्यांच्यासाठी काहीतरी करून त्यांना दाखवायचं आहे की तुमची बायको पण कमी नाही आहे म्हणून. मनात जिद्द असली तर माणूस काहीही करू शकतो, हे दाखवलंय अमरावतीच्या एका भगिनीने. खरं तर घराची वाटचाल सांभाळत असताना पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री सुद्धा सक्षमीकरणाचा पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो, हे माझ्या एका भगिनीने सिद्ध केलंय. नुकतंच मी अधिवेशन कव्हर करून अमरावतीतनं प्रवास करत होतो. एक महिला मला रिक्षा चालवताना दिसल्या. खरं म्हणजे हे फार मोठं आव्हान आहे. त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया. ताई, कधीपासून तुम्ही रिक्षा चालवता? मला 2 महिने झाले मी रिक्षा चालवत आहे. कधीपासून ठरवलं तुम्ही की आपण रिक्षा चालवला पाहिजे म्हणून? मी ठरवलं तर खूप आधीपासून होतं, पण माझी परिस्थिती नव्हती की मी स्वतः काही घेऊ शकन म्हणून. पण आता गव्हर्नमेंटने स्कीम काढली तर मी त्याचा फायदा घेतलाय, म्हणून चालवत आहे. अच्छा, नेमकं घरी कोण कोण असतं, काय करतात सगळे? माझे मिस्टर आहे आणि 2 मुलबाळ आहे. माझ्या मिस्टर कडून आता काम नाही होत, त्यांचं कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे. कमरेचं म्हणजे कॉल खराब झाला होता त्यांचा. ते पण ऑटो ड्रायव्हरच होते, त्यांनीच मला शिकवला होता ऑटो. तर म्हणून मग मी आता त्यांना म्हणजे त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मी त्यांना आता घरी बसून ऑटो चालवून त्यांचं पूर्ण दवाखाना वगैरे सगळं पूर्ण करत. मुलं आहेत का? काय शिक्षण? काय मला विहान गोंडेकर म्हणून 8 वर्षाचा आणि स्वरा गोंडेकर म्हणून 5 वर्षाची मुलगी आहे. तर यांचं शिक्षण करायचं मला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. आणि मिस्टरांनी आतापर्यंत आमच्यासाठी भरपूर काही केलं आहे, तर मला आता त्यांच्यासाठी काहीतरी करून त्यांना दाखवायचं आहे की तुमची बायको पण कमी नाही आहे म्हणून. क्या बात आहे ताई. रिक्षा हे वेगळं क्षेत्र आहे, इथं अनेक आव्हानं येतात, अनेक चॅलेंजेस येतात. तर हा रोज रिक्षा चालवताना तुम्हाला चॅलेंजेस काय काय? खूप त्रास होत आहे मला. राजापेठ डेपो मधून अमरावती म्हणून तर खूप त्रास होत आहे. हे लोक अंगावर येतात, कधी दारू पिले राहतात, कधी शिवीगाळ करतात. खूप त्रास होत आहे मला, पण तरी पण मी हिंमत नाही हारत आहे, कारण की मला याच्यातून समोर जाऊन मला काहीतरी करून दाखवायचं आहे. ह्या लोकांना जर मी भेली असते, हे लोक मला इथं उभं पण नाही राहू देणार, पण तरी मी इथं उभी राहत आहे आणि इथंच जिद्द आहे माझी की इथूनच चालवायचं आहे मला. क्या बात आहे. मला हे सांगा की हे डेअरिंग आलं कुठून? कारण संघर्ष आलोय परिस्थितीमुळे सगळं आलंय. म्हणजे माझी परिस्थिती आहे हे, म्हणजे माझी अशी वेळ आली होती की मला खायची सोय नव्हती माझ्या घरात, म्हणून मी त्याला मागोमाग थकली. शेवटी मला असं वाटलं की स्वतः काहीतरी करावं, म्हणून मी हा ऑटो घेतलाय. क्या बात आहे. आज जेव्हा मिस्टर बघतात तुमचा हा संघर्ष, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया? अभिमान वाटते त्यांना असं वाटतं की माझी बायको पण कमी नाही आहे, कशात सगळं करू शकते. पण हे चॅलेंजेस जे येतात त्या संदर्भात नेमकं काय असतं? चॅलेंजेस मध्ये काय काय येतात? चॅलेंजेस मध्ये काय नाही, असं आपण आता समजा मी इथे आली, ऑटो उभा केला, काय केला, हे लोक म्हणजे असं म्हणतात की इथं नको लावू, हे नको करू, शिवीगाळ करतात. पण यांना पण मी म्हणजे यांना मी भेट नाहीये, मी यांना टक्कर देऊन राहिली आहे. मला द्यायचीच आहे, कारण की माझी परिस्थिती नाही आहे चांगलीच, मला समोर जायचंच आहे. ही वेळ म्हणजे नेमकी कशी आली? काय नेमकं झालं होतं मिस्टरांना आणि रिक्षा चालवावं लागलं? ते ट्रक चालवायच्या आधी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे कमरेचा बॉल मध्ये क्रॅक आला होता त्यांच्या. तर त्याच्यामुळे त्यांचे एकूण जास्त काम होत नाही, म्हणून मला ह्या लाईन मध्ये यायला लागलं. आपण बघू शकतो की मनात इच्छा असली आणि मनात सकारात्मक जोश असला तर आपण काहीही करू शकतो. एकीकडे वंशाचा दिवा पाहिजे असं म्हणणारे अनेक जण असतात, मात्र मुलगी समयची ज्योत म्हणून सुद्धा समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करू शकते, हे या महिलेनं या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.